हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानकाच्या महाराष्ट्राच्या स्पर्धेमध्ये बारामती बस स्थानकाचा प्रथम क्रमांक आलेला आहे। मी सध्या बारामती बस स्थानकावरती आलेलो आहे। आपण जर पाहिलं तर हे बस स्थानक आहे, जसं विमानाच्या धर्तीवर हे बस स्थानकाची उभारणी करण्यात आलेली आहे। खरं तर या बारामतीच्या बस स्थानकाच्या उभारणीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं योगदान आहे। खरं तर पायाभरणीपासून पूर्ण उद्घाटनापर्यंत स्वर्गीय अजित पवार यांनी मोठं योगदान या बस स्थानकाच्या दरम्यान दिलेलं आहे। खर तर हे 50 कोटी खर्च करून हे बस स्थानक उभारलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम क्रमांक जो आहे तो या बारामती बस स्थानकाला मिळालेला आहे। या संदर्भात आपण बारामतीचे आगार प्रमुख आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज खऱ्या अर्थाने बारामती बस स्थानकाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे, कशी काय भावना आहे? निश्चितच खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे। सर्व बारामतीकरांचं यासाठी खूप खूप अभिनंदन। तसेच बारामतीचे दिवंगत नेते स्वर्गीय श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील एक नंबर असे बसस्थानक बारामती बसस्थानकाची निर्मिती झाली। त्यामध्ये बारामती बसस्थानकाच्या पायापासून ते इमारत उभी राहीपर्यंत सर्व दादांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे वरिष्ठ विभाग नियंत्रक यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीचे कामकाज पूर्ण झाले व स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान या अंतर्गत 2025-26 मध्ये बारामती आगारास 97 गुणांक मिळून बारामती आगार हा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने विजेता ठरलेला आहे। यामध्ये आगारातील सर्व कर्मचारी असतील, तसेच वरिष्ठ विभाग नियंत्रक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियानामध्ये बारामती आगाराचा प्रथम क्रमांक आलेला आहे। त्यामुळे मी सर्व बारामतीकरांचे तसेच आगारातील सर्व कर्मचारी वृंद यांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि भविष्यात देखील बारामती बसस्थानकाची व आगाराची कामगिरी ही नेहमीच उल्लेखनीय व चांगली राहील अशी मी सर्वांना ग्वाही देतो। आज रोजी बारामती बसस्थानक या ठिकाणी प्रवाशांकरिता 22 प्लॅटफॉर्म आहेत, तसेच या ठिकाणी प्रवाशांकरिता वेटिंग रूम आहे, हिरकणी कक्ष आहे। बारामती या ठिकाणाहून बारामती ते नॉनस्टॉप आहेत, नॉनस्टॉप फेऱ्या कंटिन्यू चालू आहेत पुण्याकरिता व इतर ग्रामीण भागात देखील बारामती बसस्थानकावरून ऑपरेशन चालू आहे। भविष्यात देखील अशा प्रकारे चांगल्या दर्जाची सेवा देण्याची संधी आमच्याकडून प्रवाशांना राहील असं मी ग्वाही देतो आणि भविष्यात सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत बारामती बसस्थानक हे महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थानीच राहील याची मी सर्व प्रवासी तसेच आगारातील सर्व कर्मचारी यांच्या वतीने ग्वाही देतो। धन्यवाद। काय सांगाल? खरं तर तुमचं देखील या ठिकाणी योगदान आहे। अजितदादांचं महत्वाचं म्हणजे या बस स्थानकामध्ये मोठं योगदान आहे, तुम्ही देखील कर्मचारी आहात, काय भावना आहे? नाही, संपूर्ण बस स्थानकाची निर्मिती अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे। पायाभरणीपासून उद्घाटनापर्यंत सगळं कार्यक्रम अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे। तुम्ही काय सांगाल? आज पारितोषिक या बस स्थानकाला मिळाले? मी आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी स्थानक प्रमुख घनश्याम शिंदे, चारही सर्वेक्षण मी स्थानक प्रमुख असताना आमच्या कारकिर्दीमध्ये झाले। त्यामध्ये आगार व्यवस्थापक साहेब आता शिंदे साहेबांनी आम्हाला खूप मार्गदर्शन बी केलं आणि मला ज्यांनी मदत केली त्या लोकांचं मला इथं आवर्जून नामोल्लेख करायचं आहे। स्वच्छतेच्या प्रणेत्या सुनेत्रा वहिनी पवार साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांनी स्वच्छतेच्या आम्हाला जे आदर्श घालून दिले त्या आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक वेळेला त्या बारामतीला आल्यानंतर वेळ काढून इथं दौरा करायचा आणि आम्हाला ज्या काही त्रुट्या असतील ते दाखवून त्याच्यामध्ये मार्गदर्शन करायच्या। म्हणून हे जे पारितोषिक मिळालेलं आहे त्याच्यामध्ये श्रीमती सुनेत्रा वहिनी साहेब यांचं मार्गदर्शनाचा आणि त्यांनी आम्हाला दिलेल्या योग्य आदर्शाचा खूप मोठा वाटा आहे आणि हा वाटा मी त्यांना समर्पित करू इच्छितो। नक्कीच आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने हे बस स्थानक जे आहे ते देशात एक नंबर आहे, महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एक नंबर आहे आणि खऱ्या अर्थाने हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वच्छ सुंदर स्पर्धेच्या या स्पर्धेमध्ये हे बारामती बस स्थानक आलेलं आहे। प्रथम क्रमांकाचं बस स्थानक आलेलं आहे। खरं तर 1 जूनला
या बस स्थानकाला 1 कोटीचं पारितोषिक देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिळणार आहे. खरं तर या बस स्थानकामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं योगदान आहे आणि बारामतीच्या बस स्थानकाला हे पारितोषिक मिळाल्यामुळे बारामतीकरांची भावना जी आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे. आता खऱ्या अर्थाने अजितदादा हवे होते अशा मिस यू दादा असे पोस्ट जे आहे ते सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.